त्याला बरेच वर्ष तुम्ही नव्हते, बरेच वर्ष नाही, आता गेल्या आठवड्यामध्ये एक आठवडी कोणतरी आलता. तुम्ही नव्हते इथं, तुम्ही सुट्टीवर होते. सगळे आम्ही मोकळ्या खुर्चीला निवेदन देऊन गेलो होतं. आता पालिका काउन्सिल अस्तित्वात नाही. तुमच्याकडून तिथं रस्ता दुरुस्त करून द्यायचा आहे. बरोबर, हेच आहे ना. अगदी बरोबर. आम्ही डीपीटीसीला कळवलेलं आहे, जिल्हाधिकारी. डीपीटीसी आणखी झालेली नाही, अधिवेशनानंतर डीपीटीसी होईल. डीपीटीसी मध्ये त्याला निधी मंजूर करायचा. याला काहीतरी करायला साहेब, तिथं ऑटो पलटी झाला एखादा असं दुखापत झाली तर कोण जबाबदार आहे? बाबासाहेबांचा पुतळा आहे तिथं. हो, म्हणूनच आम्ही प्रायोरिटी ऐका आधी. मी स्वतः त्यांना सांगितलं की तुम्ही एक 5-50 लोकांचं मला निवेदन द्या म्हणलं. मला ते कलेक्टर साहेब कशी दाखवायला सोपं पडते. मी त्यांच्याकडून निवेदन मागून घेतलं. नाल्यांवर सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे. ते कोणीही असो, इथल्या नाल्यात सगळं काढून कोणी ताकदवर असो, नेता असो, कोणी असो, ते अतिक्रमण काढावं लागेल. आणि तिथं साहेब त्याच्यामध्ये एक विषय असं आलाय, विषय होता, त्याचं एक निवेदन आलं. तिथे मला एक निवेदन मागून घेतलं, 50 सह्या होत्या तिथे. याच्यामध्ये साहेब आताच नाही, बऱ्याच दिवसापासून दुजाभाव झालेला आहे. तुम्ही पूर्ण शहरातले चौक पहा, तुम्ही शिवाजी महाराजांचा चौक पहा, छत्रपती संभाजीराजे, ऐकू घ्या विषय पूर्ण करू द्या ना, विषय पूर्ण करू द्या. बाकी नंतर तुम्ही आम्हाला उत्तर द्या काय आहे. आज 50% समाज इथं बौद्ध समाज आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा परिसर कशामुळे व्हायला? काल परवा तिथं गाढवाची भांडणं लागली. त्या गाढवाच्या भांडणामुळं जर एखाद्याला दुखापत झाली असती तर म्हणजे प्रशासनाचं नियंत्रणच नाही ना नगरपालिकेत, स्वच्छतेवर नाही. नाल्या सगळे ब्लॉक केलेले आहेत. नाल्यावर अतिक्रमण झाले, सगळं पाणी पुतळ्याजवळ येते, सांडपाणी. विद्यार्थ्यांना 2 मुलीला गाढवाने उडवलं. काय स्वच्छतेवर निरीक्षणच नाही. दुसरी गोष्ट, बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये एवढं नालीचं पाणी जातं, म्हणून तर मी स्वतः लक्ष घालतो की तुम्ही एक बार विजिट द्या. तुम्ही आले म्हणजे सगळे पळत येणार. तुमचं पूर्ण प्रशासन ठप्प आहे. तुमच्या प्रशासकीय एका अधिकारी कामाचा नाही. फक्त टक्केवारी घ्यायसाठी धाब्यावर भेटतात, तिकडे भेटतात. काम करायला एकही नाही. वेळेवर कोणी उपस्थित नाही. आम्हाला निवेदन सुद्धा खुर्चीला द्यावं लागेल मोकळ्या. मी घेतो तुमचं ते विषय आणि तुम्हाला एक प्रत देऊन टाकतो. साहेब मला एक तुम्ही सांगा साहेब, आज आम्ही निवेदन दिले 9 तारखेला. आज किती तारीख आहे? 19 तारीख. हे बघा, 10 दिवस झाले. कामासाठी पैसे लागतील. ऐका, पैसे मी नाहीये नगरपालिकेकडे. बरं, पैसे साहेब, आपण डीपीडीसी मागवतो. तुम्ही करा. हां, तुमची जबाबदारी. आम्ही एखादा पक्षाचा लीडर येऊन इथं बोलते, एखादं निवेदन इथे येते, तर तुमचं काम आहे त्याला 60 दिवसाच्या आत तुम्ही त्याला उत्तर दिलं पाहिजे. आज 9 तारखेला आम्ही निवेदन देऊन 10 दिवस काय उत्तर दिलं आम्हाला? तुम्हाला एक प्रत भेटून देईल. कधी? 2 दिवसामध्ये. अहो, आज आम्ही आलो म्हणून का? आम्ही महिनाभर जरी नाही आलो तर तुम्ही देणार नव्हते. 1 वर्ष झालं साहेब तुम्हाला. याच्या पहिले देखील आलो होतो, बोधाचार्य घेऊन आलो होतो मीच. तुम्ही आले होते, मला टीव्ही आता मी नवीन होतो त्यावेळेस तुम्ही आले होते, म्हणून तुम्हाला ऐका. आपण तिथं तात्काळ तिथं पाणी जावं म्हणून गतिरोधक मारलं होतं बघा. आठवते? अहो, गतिरोधकला विषय गतिरोधकाचा विषय घेऊन आले होते. विषय गतिरोधक पाण्याचा विषय सांगून ते आम्ही गतिरोधक करा म्हणून आलोच नाही. इथं जे घाणीचं साम्राज्य चाललंय ते स्वच्छ करा म्हणून आलो होतो. गतिरोधक मारण्यामध्ये 10 दिवस झाले ना, तुम्ही काय उत्तर दिलं आम्हाला? नगरपालिका सध्याला नाल्या साफ करायला त्या तिथल्या हॉटेलचं पाणी पुतळ्या तुम्ही जर असं जबाबदार पदाधिकारी जबाबदार तुम्ही प्रशासक म्हणून बोलून कशाला आपल्या पैसे ऑन पेपर नाही हो साहेब, आम्हाला काम पाहिजे. बाकीच्या काम ऑन पेपर करून काय करणार? ऑन पेपर आज प्रशासन लागले तेव्हापासून ऑन पेपर किती बिलं निघले हे आम्हाला माहिती नाही. नाल्या साफ करण्यासाठी तुम्हाला कुठला फंड आम्ही ते on paper लागणार नाही. ते अतिक्रमण हटवावं लागेल, नाल्या आपोआप साफ होतील. नाल्या इथल्या आमची लिडरशिपनं अतिक्रमण समाजाच्या वतीनं विनंती आहे की तुम्ही आज आम्हाला 3-4 वेळ द्या. 3 वाजता तुम्ही बाबासाहेबांच्या परिसरामध्ये या पुतळ्यापाशी या, तिथे एकदा पाहणी करा. विषयात तिथं काय तुम्ही तिथंच मार्ग आम्हाला बाकी तुमच्या डिबेट करायला आमची मागणी चुकीची वाटत असली तर सोडून द्या. आम्हाला साहेब तुम्ही वेळ एक्झॅक्टली आम्हाला तुम्ही एक्झॅक्टली वेळ द्या.
आम्हाला वेळ आहे. 2:30 वाजता आम्ही तुझ्यापाशी थांबतो. मी तुम्हाला कॉल करतो. या विनंती आहे, कारण हा गावातला विषय आपला विषय आहे त्याच्यामध्ये आणि ते गाढव पण या गावामध्ये फिरायला त्याच्या संदर्भात मी करा. हे पूर्ण शहरातले गाढव रेती काढणारे गाढव. आता तुम्हाला काय सांगायचं, कोरवाडीचे बंद पडले आणि साहेब म्हणत नाही की 3च्या नंतर या. हे वेळ आम्हाला 5 मिनिटाची जरी दिली पाहिजे. आम्ही जिल्हाध्यक्ष मी 2:30 वाजता तुम्हाला तिथे आलेच म्हणून. आम्ही आलं की आम्हाला वेळ दिली गेली पाहिजे किंवा मग ते पत्र लावलं पाहिजे तसं की बाबा 3च्या नंतरच आम्ही सगळ्याला भेटते. तसं जर तुम्हाला कलेक्टरनं लावून नाही साहेब, तुम्ही ते लावा तसं. गावाची किंवा आम्ही आलं तर आम्हाला भेटावंच लागेल, वेळ द्यावा लागेल. छोटी नाही साहेब, बिलावर सही करा. आमचं काम आहे जनसामान्याचं. तू न्यायासाठी. महिन्यासाठी आला होता त्यावेळेस मी तुला काय सांगितलं, तेच म्हणाले. ज्यावेळेस तुझी भावना दुखवली गेली ना त्यावेळेस मी तुला काय म्हणलं होतं, 2 दिवसात काम नाही झालं तर वापस माझ्याकडे ये. झालं नाही ना. ते आताच नाही, मी एक वर्ष झालं. 1 वर्ष पहिले तुझे एकदा मी समाधान केलंय, मला स्पष्ट आपण आणि ते आमच्या बाळासाहेब आंबेडकर सभागृहासंदर्भात मी साहेब नंतर कधी वेळ द्या त्यावेळेस आपण जाऊ देतो. त्या सभागृहाचा विषय कसा ना तसा ठप्प आहे अजून. ते नाही आठवत मला. त्याला 2 वर्ष झाले. नाही मला ते नाही आठवत, मला हे मात्र आठवत. हे पाहून नंतर ठीक आहे साहेब. 2:30 वाजता कॉल करतो तुम्हाला. चालेल.